व्हाईट शर्ट घातल्याची मला जास्त भीती आहे की मला माहिती आहे की माझं जे काम आहे, ज्या पद्धतीचं काम आहे, तर मला बापरे असं वाटतं की डाग लागतील. आणि म्हणून मी शक्यतो खूप अवॉइड करतो की व्हाईट किंवा हलक्या रंगाचे कपडे घालायला. आणि आत्ताच जसं मी आल्यानंतर मी अमितशी बोलत असताना माझ्या लक्षात आलं की अरे म्हटलं यार डाग लागला त्याच्यावरती. मग ते किंवा अमितने पण व्हाईट शर्ट घातलं, त्याच्यावर पण एक डाग होता. लगेच भेटल्या मी त्याच्या त्या अरे म्हटलं हे कसं लागलं. पण नंतर माझ्या डोक्यात परत तो विचार यायला लागला. म्हटलं यार एवढं व्हाईट शर्ट घातलंय, त्या व्हाईटकडे लक्ष नाही गेलं, त्या छोट्याशा डागाकडे लक्ष गेलं. म्हणजे काय होतंय, पुष्कळ वेळा यातनं मी काही विचार आता चालू असताना लक्षात येतंय की आम्ही किंवा आपण एक कंपनी रन करतोय किंवा आपल्या आयुष्यामध्ये म्हणा किंवा चित्रशास्त्राबद्दल जर बोलायला गेलं तर चित्रशास्त्रामध्ये पण ते पूर्ण व्हाईट एक छान आणि चांगलं टी शर्ट सारखं आपण विचारतो, ते तशा पद्धतीचे ते पूर्णपणे तयार करायचा प्रयत्न चाललाय. आणि त्याच्यामध्ये भीती जी आहे ना, ती एक छोटासा डाग लागायची आहे, जेणेकरून मग परत प्रॉब्लेम काय होतोय की एवढं सगळं तुमचं चांगलं आहे, की चांगले मुलं आहे, चांगलं एज्युकेशन आहे, चांगलं शिक्षण आहे, इतके चांगले चित्र काढताय, इतके एफिलिएशन आहे, तुमचं सगळं चांगलं काम चालू आहे, पण हा छोटासा डाग जो आहे ना, तो कुठून लागेल हे माहिती नाही. म्हणून मला आता कळतं की त्याच्या डोक्यात जी चिडचिड जी चालू आहे ना, अमितच्या डोक्यामध्ये ती ही चालली होती की बाबा तो कुठून लागू शकतो, कारण की मी रस्त्यावर चाललोय, माझ्यामुळे नाही लागला, याच्याशी बोलताना याच्या हाताचा लागला, किंवा गाडीचं कुठेतरी एखादं ते उडलं, किंवा एखादा पेन मी बोलता बोलता टचकन टच झालाय, तर तो खूप जपायचा आहे. जसं मी माझा व्हाईट टी शर्ट जपणार आहे तशी ती कंपनी आपली पूर्ण जपायची आहे ना. तर त्याच्यामुळे मग काय वाटतं की इंस्टाग्रामला एखादी पोस्ट चुकून पण पडू नये की जेणेकरून पुढच्या माणसाच्या मनात आपल्याबद्दल थोडंसं परत निगेटिव्ह काहीतरी येईल की यार हे लोक असेच आहे का. किंवा मग असं ते एखाद्याचा जर का रिप्लाय द्यायचा राहून गेलाय, आज 4 दिवस झाले त्याचा रिप्लाय देत नाही आपण, की त्याच्यातनं पण त्याच्या मनात एखादी गोष्ट जी तयार होते की यार हे लोक साधं रिप्लाय द्यायला यांना वेळ नाही, तिथे येऊन शिकवतील का. किंवा मी जर एखाद्या दुकानात जातो आणि तिथल्या जर सर्व्हिस जर मला त्यांनी नाही दिली चांगली, किंवा एखाद्या रेस्टॉरंटचा मालक मला माहिती नाही कोण आहे, पण तिथल्या वेटरनी मला पाण्याचा ग्लास फक्त असा आणून डचडून दिला, तरी मी अख्ख्या हॉटेलला शिव्या घालतो. म्हणजे मला तुम्हाला हे सांगायची गोष्ट आहे की हा डाग कुठूनही लागू शकतो यार. सो हे सगळं तुम्ही लोक खूप इम्पॉर्टंट आहे या एका कंपनीला रन करायसाठी. पुष्कळ वेळा काय होतंय की मला माहिती नाही की मी कुठे जाऊन बसू शकेल एखाद्या मीटिंगला, पण तुम्ही लोक जिथे जिथे जाताय ना, तो तुम्ही लोक रिप्रेझेंटेटिव्ह आहे, तुम्ही लोक त्या कंपनीला घेऊन जाताय, तुम्ही लोक आपला फेस आहे. जर तुम्ही लोक काहीतरी चुकी कराल, तिथे जाऊन एखादी काहीतरी एक इमेज जी घाणेरडी होईल, तर ती घाणेरडी इमेज तुमची होईल, याच्यापेक्षा वेगळं त्या कंपनीची होईल. तुम्ही बघताय ना की एखादा तुम्ही मुलं मस्ती करताय, कॉलेजमध्ये जाताय, काहीतरी करताय, गल्लीत दंगा करताय, है ना, तर तुम्ही काय जे करताय ते करताय, तुम्हाला काय माहिती काय चाललंय, पण जे दुसरे लोक म्हणतात ना हेच शिकवलं आई वडिलांनी, हा किंवा यांचा मुलगा आहे, हे जे जोडलेलं गेलेलं आहे ना, तर त्या गोष्टीला कसं जपता येईल ते, याला फक्त मला असं वाटतं की आपण जे काम करतोय ते त्याच्यामध्ये किती बेस्ट पद्धतीने आणि त्या गोष्टीची काळजी घेऊन काय करता येईल का, याच्यावर थोडं मजा येईल काम करायला, है ना, असं मला वाटते. थँक्यू.